जगबुडी नदीला पूर आला आणि या पुराचं पाणी अशा पद्धतीनं हे आतमध्ये यायला सुरुवात झाली। आता ही पाण्याची पातळी जी आहे ही इशारा पातळीची वरती आहे। मात्र मोठ्या प्रमाणात इथं आलेला पूर आता कमी झालेला आहे, पाणी कमी होत आहे, आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। आणि आता या ठिकाणी हा जो सगळा परिसर आहे पुरामुळे निर्माण झालेली ही सगळी परिस्थिती आहे, चिखलमय हा परिसर आहे। खेडमधील मच्छी मार्केट आणि इथं असणारी ही दुसरी बाजारपेठ आहे। हा बाजारपेठेकडे जाणारा हा रस्ता आहे। सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं। काही तासांपासून हा पूर आहे हा इथं होता। या पाण्याबरोबर असा स्वरूपाचा चिखल जो आहे हा इथं बाजारपेठेमध्ये आला, दुकानात शिरला आणि आता स्वच्छता मोहीम आहे ही हाती घेतलेली आहे। स्थानिक लोक स्वच्छता करत आहेत आणि लागणारं पाणी जे आहे हे इथं नगरपालिका आहे यांच्यामार्फत इथे दिलं जात आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय आता ही स्वच्छता करावी लागणार आहे। दुकानांच्या आतमध्येपर्यंत पाणी गेलेलं होतं। सुदैवानं या दुकानांचं फार मोठं नुकसान झालेलं नाही आहे, कारण पुराचं पाणी एकदम मोठ्या प्रमाणात वाढलं नाही, यामुळं आतमधलं सगळं सामान आहे हे काही अंशी वाचवण्यात यश आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलं, त्याबरोबर अशा परिस्थितीमध्ये हे आताची दृश्यामध्ये पाहू शकतो की कशी परिस्थिती निर्माण झाली। इथं असणारं हे खेडचं मच्छी मार्केट आहे। इथं पायऱ्यांवरती चिखल आहे, आतमध्ये जाता येणार नाही एवढा चिखल आहे आणि हे सगळं आता स्वच्छ करावं लागतंय। एकूणच संपूर्ण बाजारपेठ आहे, या बाजारपेठेला चिखलाचा तडाखा बसलेला आहे। पाणी दुकानांमध्ये घुसलं, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। दुकानातून देखील स्वच्छता ही केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।